Write down the title. Today we deal with the new topic from algebra. What is the name? Set. संच. हो का नहीं? कल अपन जनरल डिस्कशन पाहिलं. Today we deal with the step by step writing points. So title please. Set. And the first point is definition. पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे, व्याख्या लिहायची आहे मराठीमध्ये. हो नाही, म्हणजे ते अंडरस्टँडिंग यायचं. आणि इंग्लिश मध्ये लिहायचं, इंग्लिश मध्ये शिकायचे. कालच सांगितलं आपण सेट म्हणजे काय. हा, कलेक्शन ऑफ definite and clear object. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय म्हणा मी. कलेक्शन म्हणजे समूह. कशाचा समूह. डिफाइनाइट म्हणजे काय, नेमक्या सांगता येणाऱ्या ऑब्जेक्टचा. ऑब्जेक्टचा म्हणजे घटकांचा. इज कॉल्ड एज काय, कलेक्शन ऑफ डेफिनाइट अँड क्लिअर ऑब्जेक्ट्स. डेफिनाइट अँड क्लिअर ऑब्जेक्ट्स is called as set. Definite clear म्हणजे काय, जे सांगता येते क्लिअरली त्या घटकांचा समूह. म्हणजे काय, असा समूह ज्यातील घटक आम्हाला नेमके सांगता येतात, पक्के सांगता येतात. समजलं का. ज्या समूहातील सांगा घटक नेमके सांगता येतात, त्या समूहास काय म्हणतात, संच असे म्हणतात. लिहून घ्यायचे, वळवळ नाही, फक्त लिहून घ्यायची. What is this collection of definite and clear objects? Definite and clear objects is called as set. आणि ज्या समूहातील घटक नेमके सांगता येतात त्या समूहास संच असे म्हणतात. समजलं. उदाहरणामध्ये लिहायचं आहे किंवा जोड द्या. कॉन्सन्ट्रेटली. ज्या समूहातील घटक नेमके सांगता येतात त्या समूहास संच असे म्हणतात. उदाहरणार्थ आठवड्यातील सांगा वारांचा समूह. आठवड्यातील जे वारांचा समूह आहे, किती वार आहेत आठवड्यामध्ये. 7 वार आहेत. सगळ्याला तेच का नाही का, तुमच्यामध्ये वेगळे आहेत, तुमच्यामध्ये वेगळे. प्रत्येकासाठी आठवड्यातले वार कसे सेम आहे, नेमके. म्हणून त्याचा समूह काय आहे, आठवड्यातील वारांचा समूह. काय हा संच आहे. संच नाही समजलं मी म्हणतो. कलेक्शन ऑफ days in week is a set. संच आहे का ना तो. कलेक्शन ऑफ डेज इन वीक इज ए सेट. तो एक काय आहे, संच आहे. काय, वारांचा समूह. नेक्स्ट पॉइंट. राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट. पुढचा पॉइंट लिहायचा. कोणताही संच. नेक्स्ट पॉइंट ला पहिलं लिहायचं. कोणताही संच पॉइंट मध्ये कसं
कोणताही एक रेष म्हणायची. कोणताही संच सगळ्यांनी घ्या. लिहित असताना कोणताही संच लिहित असताना तो महिरपी कंसात लिहिला जातो. तो महिरपी लिहिलं ना, महिरपी कंसात लिहिला जातो. त्यानंतर पुढे काय महिरपी कंस काढा. महिरपी कंसात लिहिला जातो. किती काढू एवढे असतात. महिरपी कंसात लिहिला जातो. पुढे कंसात चिन्ह काय आहे. त्याला कोणता कंस म्हणतात? महिरपी. इंग्रजीवाले कर्ली ब्रासेस, कर्ली ब्रॅकेट किंवा कर्ली ब्रासेस. तुम्ही आजवर फक्त अंडरस्टँड करा. इथं भाषा महत्वाची नाहीये. अंडरस्टँडिंगला भाषा असते का? जी भाषा मला समजते ती बोलली की अंडरस्टँड झाली. महत्वाचं काय? अंडरस्टँडिंग लँग्वेज. तुम्ही लिहून गेलं, नोट डाऊन करणं, हे कोणत्याही भाषेला फक्त समजलं पाहिजे. मग मी काय म्हटलं की कोणताही संच लिहित असताना कोणत्या ब्रॅकेट मध्ये लिहायचा? कर्ली ब्रॅकेट. काय म्हणायचं? कर्ली ब्रॅकेट किंवा मराठीमध्ये महिरपी कंस. काय म्हणायचं? समजलं इथपर्यंत? महिरपी कंस. तो कंस का? एनी प्रॉब्लेम? नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट टायटल, संच लिहिण्याच्या पद्धती. हे बघा, संच लिहिण्याच्या पद्धती. टायटल टायटल काय आहे? संच लिहायचा. मला संच लिहायचे कोणत्या कोणत्या कंसात लिहिला तो संच? महिरपी कंसात. हो का नाही? संच कोणत्या कंसात लिहितात? महिरपी कंस दिसला का ना तुम्हाला? त्या याच्यामध्ये संच लिहिला जातो. एवढं कळलं? आता आपण संच लिहायच्या किती पद्धती आहेत? 2 पद्धती आहेत. मग त्या दोन्ही पैकी एक एक पद्धत आपल्याला शिकायची. संच म्हणजे काय लिहायचं? सर, नेमक्या घटकांचा समूह. वी हॅव टू राईट द सेट. इट मीन्स वी हॅव व्हेरी वेल नोन काय डेफिनाइट ऑब्जेक्ट्स इन अ गिवन कलेक्शन. जर एखाद्या समूहातले नेमके घटक आम्हाला माहित असतील तर आम्ही त्याला संच स्वरूपात लिहू शकतो. हो का नाही? संच कोणत्याही समूहाला म्हणायचे का? एनी कलेक्शन इज अ सेट. एनी कलेक्शन इज अ सेट? नो. मी काय म्हणलं? कोणताही सगळेच समूह संच असतात का? नाही. मग ज्या समूहातले घटक नेमके सांगता येतात त्याला आम्ही काय म्हणतो? संच. काल उदाहरण दिलं होतं बघा. तुमच्या गावातील श्रीमंत लोकांचा समूह संच आहे का? नाही. का? कारण एका विद्यार्थीच्या नजरेमध्ये किंवा एका व्यक्तीच्या नजरेमध्ये एक व्यक्ती श्रीमंत आहे, पण दुसऱ्याच्या नजरेमध्ये तो व्यक्ती श्रीमंत असेलच असं नाही. नेमके कोणते? नेमके आहेत का? तुमच्या वर्गातील हुशार मुलांचा समूह लिहिता येईल तुम्हाला? नाही सर. कोणाला हुशार? एका जणांमध्ये एक विद्यार्थी हुशार आहे तर दुसऱ्याच्या नजरेमध्ये तो ढग. नेमके आहेत का? पण तुमच्या वर्गातील एकूण मुलांचा समूह, जेवढे मुले तेवढ्यांचा समूह संच आहे का नाही? यस. का? कारण तुमच्या वर्गात कोणाला जर विचारलं किती मुले तुमच्या वर्गात, तुम्हाला 35 विद्यार्थी आहेत. हो का नाही? तुम्हाला विचारलं तर काय 36 म्हणणार का तुम्ही? हाजरीवर जेवढे मुले तेवढे सांगतात ना आपण. म्हणजे नेमके आहेत का नाही? हो का नाही? म्हणजे तुमच्या वर्गातील हुशार मुलांचा समूह संच नाही, पण तुमच्या वर्गातील एकूण मुलांचा समूह मात्र काय आहे? संच आहे. हो का नाही? आठवड्यातील वारांचा समूह संच आहे का? पण आठवड्यातील आवडणाऱ्या वारांचा समूह, तुम्हाला सोमवार आवडेल, तुम्हाला मंगळवार आवडेल, तुम्हाला बुधवार आवडेल, सगळ्यांसाठी सेम आहे का? मग ज्या समूहातले घटक नेमके सगळ्यांसाठी काय आहेत? सेम आहे. इंद्रधनुष्यातील 7 रंगांचा समूह, इंद्रधनुष्यातील 7 रंगांचा समूह संच आहे का? यस ऑर नो? नाहीये. इंद्रधनुष्य 7 रंग काय तुमच्यामध्ये वेगळे आहेत का? तुमच्यामध्ये वेगळे आहेत का? सगळ्यांच्याच मध्ये तानापी ही निपाजा, तानापी ही माहिती नाही? तानापी ही निपाजा लिहिलं. ता म्हणजे तांबडा माहिती, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, याचा ना नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा, जा म्हणजे जांभळा. असे 7 रंग आहेत. कोणला विचार म्हणजे सगळ्यांसाठी उत्तर काय? सेम. म्हणून 7 रंगांचा समूह हा काय? संच. पण 9वीच्या वर्गामधले जे मुलं आहेत ना त्यांना इंद्रधनुष्यातले जे रंग आवडतात त्यांचा समूह.
तुमच्या वर्गाला एकच रंग आवडते का? दोनच रंग आवडते का? तो समूह नेमका आहे का? तो समूह नेमका आहे का? नाही. म्हणून तो संच ऐकायला सगळे इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह संच आहे, पण आवडणाऱ्या रंगांचा समूह संच. समजा क्लिअर? क्लिअर? येस ऑर नो? नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट इज हियर. काय घ्यायचं मला? संच लिहिण्याच्या पद्धती. म्हणजे काय? टाइप्स ऑफ रायटिंग द सेट. म्हणजे किती प्रकारे मेथड्स ऑफ रायटिंग द सेट. सेट लिहिण्याच्या पद्धती. समजलं? लिहा टायटल टाका. संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या पद्धती. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. पहिली मेथड नंबर 1. दोन पद्धती आहेत. देर आर 2 टाइप्स. संच लिहिण्यासाठी किती पद्धती आहेत? 2 पद्धती. त्यातली पहिला पद्धत कोणती आहे सांगा? सांगितलं तुम्ही, यादी पद्धती. इन ब्रॅकेट इंग्लिश मध्ये लिहा लिस्टिंग ऑन रोस्टर मेथड. लिस्टिंग ऑन रोस्टर मेथड. लिस्टिंग किंवा काय रोस्टर मेथड ही पहिली पद्धत आहे. नंबर 2 किंवा एक पद्धत घेऊ किंवा लिहून घ्यायला तुम्ही. नंबर 2 गुणधर्म पद्धती. गुणधर्म पद्धत इन ब्रॅकेट रूल ऑन सेट बिल्डर मेथड. सेट बिल्डर काय मेथड. समजलं? हाउ मेनी टाइप्स? रायटिंग सेट किती पद्धती आहेत? 2. नंबर 1 यादी पद्धत, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात लिस्टिंग मेथड. दुसरी गुणधर्म पद्धत, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रूल मेथड. एक नाव वापरायचं काय प्रॉब्लेम नाही, पण दोन्ही माहित पाहिजे. का? तुम्ही पाठ केलं समजा लिस्टिंग आणि तिथं परीक्षेला काय राईट द गिवन सेट बाय रोस्टर मेथड, मग कन्फ्युजन होतं. रोस्टर म्हणजे काय? लिस्टिंग आणि रोस्टर एकच आहे. तसं रूल आणि सेट बिल्डर काय एकच आहे. दोन्ही नाव माहित पाहिजे इंग्लिशमध्ये. येस ऑर नो? समजायला मी काय केलं ते. नेक्स्ट पॉइंट समजते सगळ्यांना? येस, सर्वांना समजतंय? गुड. नेक्स्ट आता नंबर 1 लिहायचं यादी पद्धत. त्यातला नंबर 1 चा प्रकार लिहायचा यादी पद्धत. त्याच्यात पद्धत शिकायची ना आपला संच लिहिण्याची. पद्धत कोणती वापरा. संच मात्र महिरपी कंसातच लिहिला जातो. माहिती सगळ्यांना. आता याचं वेगळं पण काय होत. या नेक्स्ट हे टायटल टाकायचं आधी. टायटल टाकलं सीमार्जिन आहे तुमचा. इथं पॉइंट असं करायचं द्यायला. यादी पद्धतीने टायटल टाका पटकन नंबर 1. यादी पद्धती दिलंय का? आता यामध्ये लिहायचं यादी पद्धतीने संच लिहित असताना. यादी पद्धतीने संच लिहित असताना संच लिहित असताना काय रे? सर्वप्रथम त्या संचास इंग्रजी कॅपिटल अक्षराने, त्या संचास इंग्रजी कॅपिटल अक्षराने नाव दिले जाते. इंग्रजी कॅपिटल अक्षराने तुम्ही लिहायचं आहे. लिहिले तुम्ही इंग्रजी कॅपिटल अक्षराने नाव दिले जाते. काय जर लिहिलं ना काय सांगलो मी? यादी पद्धतीने संच लिहित असताना असं लिहिले मी.
यादी पद्धतीने संचलित असताना पटपट यादी पद्धतीने संचलित असताना सर्वप्रथम त्या संचास इंग्रजीतील कॅपिटल अक्षराने नाव दिले जाते व त्यानंतर महिरपी कंसामध्ये संचातील प्रत्येक घटक त्यानंतर प्रणाली बसते मी जे सांगत दिले त्यानंतर संचातील प्रत्येक घटक वच्या नंतर काय आलं एक पॉइंट रिपीट करतो मी काय म्हणलं मी सर्वप्रथम इंग्रजी अक्षरातील महिरपी कंसामध्ये कळलं का त्यानंतर महिरपी कंसामध्ये संचातील प्रत्येक घटक दिले का संचातील प्रत्येक घटक लिहिला जातो प्रत्येक घटक लिहिला जातो नेक्स्ट पॉइंट प्रत्येक दोन घटकांच्या दरम्यान प्रत्येक दोन घटकांच्या दरम्यान स्वल्पविराम म्हणजे कॉमा स्वल्पविराम म्हणजे काय दोन घटकांच्या मध्ये काय द्यायचा कॉमा द्यायचा स्वल्पविराम म्हणजे ब्रॅकेट मध्ये कॉमा सगळे चिन्ह द्या स्वल्पविराम दिला जातो प्रत्येक दोन घटकांच्या दरम्यान काय दिला जातो स्वल्पविराम झाले ना एनिथिंग एल्स प्रॉब्लेम आहे काही वाच बरं बेटा आत्ताचा पॉइंट वाच यादी पद्धती पहिल्यापासून वाच आज जे लिहून दिले ते वाच बघा का स्पष्ट वाच आवाज जाणार आहे रेकॉर्डिंग ज्या समूहातील घटक नेमके सांगता येतात त्या समूहात संच असे म्हणतात उदाहरणार्थ आठवड्यातील वारांचा संच संच आत्ताच म्हणायचं आहे संच आहे लिहिले पुढे आठवड्यातील वारांचा समूह हा संच आहे असं लिहिले का नाही माझा नीट कोणताही संच लिहित असताना तो महिरपी कंसात लिहिला जातो संच लिहिण्याच्या पद्धती एक यादी पद्धत आणि दोन गुणधर्म पद्धत यादी पद्धत सांग यादी पद्धतीने संच लिहित असताना सर्वप्रथम त्या संचास इंग्रजी कॅपिटल अक्षराने नाव दिले जाते व त्यानंतर महिरपी कंसामध्ये संचातील प्रत्येक घटक लिहिला जातो प्रत्येक दोन घटकांच्या दरम्यान स्वल्प विराम दिला जातो कळलं का कुणी वाचलं तरी कळलं नाही कळणार आता उदाहरण यादी पद्धती लिहायची एक्झाम्पल्स नंबर 1 लिहा नंबर 1 आठवड्यातील आता समूह नाही म्हणायचा वारांचा काय संच लिहायचा आहे आम्हाला का कोणत्या पद्धतीने लिहायचा आहे कोणती पद्धत चालू आहे आपली आता आपला आठवड्यातील वारांचा संच कोणत्या पद्धतीने लिहायचा यादी पद्धत आपल्याला चालू दे आपल्या उदाहरणामध्ये बघायचं ना संच कसा लिहितात ते सांगितलं ना आपण आता यादी पद्धतीने संच लिहिताना काय करायचं तो संच ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारचं नाव द्यायचं कॅपिटल आणि महिरपी कंसात प्रत्येक घटक लिहायचा त्याला माहिती आधी पद्धत समजलं मग हे कोणतं उदाहरण कोणतं घेतलं ते आठवड्यातील वारांचा संच मला लिहायचा कोणत्या पद्धतीनं यादी पद्धत माझा आठवड्यातील वार म्हणजे डे कॅपिटल डी अक्षर काय द्यायचं कॅपिटल डी आपण काय करलो तरी मित्रांनो आपण सध्या काय करलो
यादी पद्धतीने संच लिहिण्याचे उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण कोणतं आहे? आठवड्यातील वारांचा. तुम्ही इंग्रजी वाले लिहा. सांगा सेट ऑफ डेज इन वीक. सेट ऑफ डेज इन वीक. सेट ऑफ डेज इन वीक. पहा डी इज इक्वल टू कसं लिहायचं? महिरपी कंस. आता याला सेमी मराठी नसते, सगळ्यांना उत्तर एकच आहे. फक्त मराठीवाल्यांनी मराठीत नाव लिहा, वारांचे सेमीवाल्यांनी इंग्रजीत नाव लिहा. ठीक आहे. फ्रॉम मंडे टू संडे स्टार्ट करू. येस और नो? सांगा. इंग्रजीत लिहा, काय प्रॉब्लेम. मंडे, नंतर नंबर 2 ट्यूसडे, नंतर नंबर 3 वेडनेसडे, नंतर थर्सडे, नंतर फ्रायडे, नंतर सॅटरडे, नंतर संडे. झाले का? झाले का नाही? संपल्यावर याला म्हणतात यादी पद्धत. समजली का? लय अवघड आहे, खूप हार्ड आहे. एनिथिंग हार्ड हिअर? काय हार्ड वाटतंय का? काय करायचं रे? संच कोणता आहे? दिवसाचा. मग दिवसाला इंग्रजी शब्द कोणता आहे? डे. मग डी लिहायचा. ऐकायला करे नुसतं बघून लिहू नका रे. डी लिहिलं का नाही? इक्वल देतात आहे का? एक महिरपी कंस, कर्ली ब्रॅकेट, सगळे दिवस लिहायचे. सर बसने आमच्या वहीच्या वळीमध्ये 2 लिहू आपला. समजलं? एक वर आधी 3 दिवस 4 दिवस लिहा, खाली 3 दिवस लिहा. बसत असेल तर सगळे लिहा. समजलं का? कळलं का? कोणती पद्धत आहे ही? समजलं? नंबर 2 इंग्रजीतील सांगा स्वरांचा संच. तुम्हाला जर विचारला असता का ना दिलेला समूह संच आहे का, ते वेगळा प्रश्न. तो प्रश्न वेगळा. मग समूह दिले असते आणि त्यातील काही समूह संच असले असते, काही समूह संच नसले असते. हो का नाही? मी तर मात्र आपला संचच लिहायचे. मग सगळे ऑलरेडी काय संचच आहे. हो नाही? म्हणजे इंग्रजीतील स्वरांचा संच लिहायचा. सांगा सेट ऑफ व्हॉवेल्स इन इंग्लिश. सेट ऑफ व्हॉवेल्स इन इंग्लिश. मी सेमी मराठीत सेमीच लिहायचं. सेट ऑफ व्हॉवेल्स. व्हॉवेलला डब्ल्यू म्हणतो. व्हॉवेलला काय लिहितो? नाव लिहू काय? इंग्रजीतलं कॅपिटल अक्षर कोणतं वापरायचं? कोणाचा संच? व्हॉवेलचा. व्हॉवेल मध्ये डब्ल्यू असते, लक्ष ठेवा. मग डब्ल्यू नाव दिलं. आता सांग बरं स्वर माहिती ना? किती मुलांना माहिती स्वर इंग्रजीतले? देर आर हाऊ मेनी व्हॉवेल्स इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये किती व्हॉवेल्स आहेत? 5 व्हॉवेल्स. फक्त 5 घटक. कोणते कोणते? ए, ई, आय, ओ, यू. ज्या ज्या मुलांना माहिती त्या प्रत्येकाचं उत्तर हेच असेल. त्यामुळे हे नेमके घटक आहेत की नाही? म्हणजे असंच आहे पहिली गोष्ट. आता कोणत्या पद्धतीने लिहायचा? या ए, ई, आय, ओ आणि यू. झालं का नाही? खूप अवघड आहे. अवघड आहे खूप. किती घटक आहेत यामध्ये? 5 टर्म्स, 5 ऑब्जेक्ट्स सारखे. ए, ई, आय, ओ, यू. संपला संच. कोणती पद्धत चालू आहे आपली? कोणती पद्धत चालू आहे? यादी पद्धतीने आपण संच लिहायचं. नंबर 3 आणखी एक उदाहरण शिकवायचं. आणि लक्ष द्या, यादी पद्धत असो कोणती पद्धत, त्यामध्ये एक घटक एकच लिहायचा. एकदा वेळेस 2 वेळेस 2दा लिहायचे का? नाही, एक घटक एकदाच. आता मी एक उदाहरण देतो. ब्युटिफुल. ब्युटिफुल या शब्दातील अक्षरांचा संच. अक्षरांचा आता ब्युटिफुल मध्ये कोणते कोणते अक्षर आहेत? बी आहे, ई आहे, यू आहे, टी आहे, आय आहे, एफ आहे, एल आहे. यू डबल घ्यायचे का? एक घटक
एक घटकेतच घ्यायचा असतो बरं का. असा कसं लिहायचा तुम्ही काय सेट ऑफ लेटर्स इन कशामध्ये ब्युटिफुल. समजलं कोण सांगताय अक्षरांसमोर लेटर्स कॅपिटल लिहा. हा महिरपी कंसा काय लिहू सांगा बटन बी ई यू टी आय एफ एल. समजलं का नाही चालेल यादी पद्धत. एनी प्रॉब्लेम नेक्स्ट पिरियड वी सी द लिस्टिंग मेथड झाली आपली. आता नेक्स्ट पिरियडला आपण रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड घेऊ. यस समजलं सगळ्यांना. आज आपण काय काय शिकलो. पर्सन बाय सेट लिहून दिलं का नाही हा द कलेक्शन ऑफ डेफिनाइट ऑब्जेक्ट्स. डेफिनाइट आणि क्लिअर ऑब्जेक्टचा कलेक्शन म्हणजे काय असतो सेट सांगितलं. आपलं उदाहरण घेतले. नंतर काय सेट रायटिंगचे मेथड्स आहेत. 2 मेथड्स कोणत्या यादी पद्धत लिस्टिंग मेथड म्हणा आणि दुसरी गुणधर्म पद्धत रूल मेथड. त्यातला आपण यादी पद्धतीने उदाहरण घेतले. यादी पद्धतीने संचलित असताना काय केलं आपण सांगितलं सरांनी. यादी पद्धती संचलित काय करा हा त्या संचाचं जे नाव आहे शब्द आहे त्यातलं इंग्रजी कॅपिटल अक्षरावर नाव द्या संचाला आणि महिरपी कंसामध्ये त्या संचातला प्रत्येक घटक काय करा लिहा आणि प्रत्येक 2 घटकाच्या दरम्यान काय घ्या कॉमन. ठीक आहे. इन दिस वे दिस इज द फर्स्ट पॉइंट. समजला असेल ऍज इट इज स्टडी करायची आणि घरी फेर वही लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. बेस्ट लक. अभ्यास करायचा.